नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारचे फ्लेक्स कसे प्रिंट होतात हे आपण आज लाईव्ह तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक, शेअर आणि फॉलो एक करा. तर नमस्कार मित्रांनो, आपण आला आहात सोनाली ऑफसेट फ्लेक्स प्रिंटिंग या क्षेत्रामध्ये. एक कॉल आला होता, आपण नवीनच एक ऑर्डर घेतलेली होती. सप्ताहाची ऑर्डर होती मोठी. केदारेश्वर देवस्थान धर्मपुरी येथील अखंड हरिनाम सप्त्याची ही ऑर्डर होती. आपल्याला ही ऑर्डर आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करून द्यायची होती. तर डिझाईन बनवायला सुरुवात केली. डिझाईन 10x15ची आपल्याला क्वांटिटी आलेली होती. 3 8x12ची क्वांटिटी होती आणि 3x10च्या कमान बनवायच्या होत्या. तर आपण 10x15ची सर्वप्रथम डिझाईन करून घेतली. डिझाईन कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा. नंतर ही आपली फायनल डिझाईन 10x15ची. तर सर्वप्रथम आपण कॉपी करून घेतली पेनड्रॉयमध्ये. पेनड्रॉय आपलं फ्लेक्स प्रिंटिंग मशीनला लावलेलं आहे. नंतर टायमिंग आहे मशीन चालू करण्याचा. सर्वप्रथम आपण हेडची प्लेट काढून घेणार आहोत. हेडची प्लेट कशी काढतात हे सविस्तर बघा आधी. हेडची प्लेट काढण्यासाठी 2 लॉक असतात, ते सावकाशपणे 2 लॉक काढून घ्यायचे. लॉक काढून घेतल्याच्या नंतर PC आपण स्टार्ट करायचं आहे. विंडो चालू करायचं आहे आपला. पाहू शकता विंडो चालू केलेला आपण. नंतर सर्वप्रथम आपल्याला हेड चालू केल्याच्या नंतर आपल्याला पर्चिंग करणं सर्वप्रथम महत्त्वाचं आहे. पर्चिंग कशी करतात ते आपण पाहू. सर्वप्रथम आपण टिश्यू पेपर हातात घ्यायचा आहे, त्याला फोल्ड करायचा आहे. टिश्यू पेपर फोल्ड करून घेतल्याच्या नंतर आपण मशीन ऑन करायची आहे. मशीन ऑन करण्यासाठी रेड बटन दिलेलं आहे आपल्या मशीनला लेफ्ट साईडला. मशीन चालू केल्याच्या नंतर हे असं हेड स्लाईड मूव्ह करतं. नंतर पर्चिंग करण्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रत्येक कलरचे 4 ऑप्शन, सायन, मॅजेंटा, क्लायन आणि ब्लॅकचं. पर्चिंग व्यवस्थित करून घ्यायची टिश्यू पेपरनं. सावकाश करायची म्हणजे हेड आपले डॅमेज होणार नाहीत. अशा पद्धतीने PC स्टार्ट झालेला आहे आपला. PC स्टार्ट झाल्याच्या नंतर आपलं सर्वप्रथम काम आहे फाईल, आपली जी बॅनर प्रिंटिंगची जी फाईल आहे ती रिप करून घ्यायची. फाईल कशी रिप करतात हे आधी आपण सर्वप्रथम पाहूयात. फाईल रिप करण्यासाठी अल्ट्रा प्रिंट हे सॉफ्टवेअर वापरलं जातं फ्लेक्स क्षेत्रामध्ये. न्यू पेज आपलं ओपन करायचं आहे. नंतर ॲड इमेज ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपण लावलेला पेनड्रॉय घ्यायचा आहे आणि प्रॉपर आउटपुट साईज आपल्याला इंचेसमध्ये द्यायची तिथे. आणि इंचेसमध्ये साईज दिल्याच्या नंतर आपल्याला 2 पास प्रिंटिंग ही सोडायची आहे, कारण की हा आपला रेग्युलर फ्लेक्स आहे. नंतर आपण पेपर थोडा फ्लेक्सचा आपण नंतर पुढे घेतला. फ्लेक्स ऑलरेडी आपला 10x20चा फ्लेक्स आपला ऑलरेडी लावलेला होता, 10चा रोल. हे अशा प्रकारे आपल्याकडे छोटे मोठे साईजमध्ये रोल अवेलेबल असतात. नंतर रोल व्यवस्थित एकदम परफेक्टली बसून घेतल्यानंतर मशीनचं रोलर बटन टाकून घेतलं. नंतर प्रिंटला कमांड दिली. 2 पासवर प्रिंटला कमांड दिलेली आहे आपण. प्रिंटला कशी दिसते हे कमेंटमध्ये नंतर नक्की कळवा. आधी प्रिंट बघून घ्या. आपली फाईल रिप झालेली नव्हती व्यवस्थित. आपण परत एकदा रिप करून घेतली, बघू शकता. फाईल रिप व्हायला 10 ते 15 मिनटं लागतात, त्यामुळे थोडा टाईम द्यावा लागतो. आपली फाईल रिप करून झालेली आहे. आपण रेडी प्रिंट सोडलेली आहे. रेडी प्रिंट आपण सोडल्याच्या नंतर प्रिंटिंग आपली चालू झालेली आहे. आपण बघू शकता मार्जिन आपण 4 ठेवलेली आहे. 10च्या रोलला 4 ही मार्जिन ठेवावी लागते. 2 पास प्रिंट आहे ही आपली. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर हे आपली प्रिंटिंग 10x15चा फ्लेक्स असल्यामुळं वेळ लागतो, त्यामुळे थोडं स्किप करून नंतर प्रिंटिंग चालू केली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा. प्रॉपरली हा आपला फ्लेक्स प्रिंटिंग चालू आहे, बघू शकता. इतर फ्लेक्स प्रिंटिंगबद्दल काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता. हा आहे आपला UPS. फ्लेक्स प्रिंटिंग मशीनसाठी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे UPS. अशा प्रकारच्या प्रिंटिंगसाठी फॉलो करा.